नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, संचालक शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं, भरभराटीचं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो असं जाऊ। तुम्हाला सर्वांना जे कोण योग्य जोडीदार शोधत आहेत आपल्या मनासारखा, तर सर्वांना तसा जोडीदार मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि त्यासाठी आपण सर्वजण महत्त्वाचं म्हणजे प्रयत्नसुद्धा करूयात। तर आपण कुठलाही सण बघताना त्याच्या मागची थोडीफार माहिती बघतो की तो सण का साजरा करावा। तर गुढीपाडवा हा सण आपण साजरा करतो, त्याच्यामागे अनेक कारणं आहेत, पण शक्यतो एक विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो किंवा एक विजयाचं प्रतीक म्हणा किंवा काय म्हणा। पण आपल्याला यातून काय घ्यायचं आहे की आपल्याला विजय कशा मिळवायचा आहे की आपल्यातील जो अहंकार आहे, घमेंड आहे, राग आहे, मत्सर आहे, दुसऱ्याविषयी कुठली वाईट भावना येत असेल, हीन वृत्ती असेल, ह्या सर्व गोष्टींवरती आपल्याला विजय मिळवायचा आहे। या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे। चिडचिडपणा कमी करा, योग आणि ह्या गोष्टी थोडक्यात ज्या आपल्यासाठी त्रासदायक आहेत, दुसऱ्यांसाठी त्रासदायक आहेत, अशा गोष्टी शक्यतो करणं टाळा आणि या गोष्टींवरती आपल्याला विजय मिळवायचा आहे। आणि लग्नासाठी सर्वजण एकमेकाच्या लग्नासाठी प्रयत्न करा। एकमेकाच्या लग्नासाठी कृपया अडथळे कोणीही करू नका। जर तुम्हाला लग्नासाठी प्रयत्न करता येत नसेल तर करू नका, पण अडथळे तरी निर्माण करू नका, असा एक संकल्प केला तरी चालेल। कारण कित्येक लोकांना सवय असते की उगाच कोणाच्या घरात कुठले पाहुणे आले डोकवायचं, शक्यतो गावाकडं डोकावल्यानंतर कुठंतरी त्यांच्या काहीतरी कानात खोटी माहिती सांगायची, कान भरायची, अशा गोष्टी काही लोक करतात। पण सगळीच तशी नसतात, काही लोक चांगल्या प्रकारे कामही करतात। तर आपण लग्नासाठी प्रयत्नही करतात, आपण त्या माणसांच्याकडे जास्त लक्ष देऊया की जी माणसं आपल्या लग्नासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करतायत, मदत करतायत, सहकार्य करतायत, अशा लोकांकडे आपण जास्त लक्ष देऊया आणि अशा लोकांच्या संपर्कातून लग्न मिळवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात। तर आजचा आपला बायोडाटा कोणता आहे तो मी सांगणार आहे की आत्ता सध्या जी कमी शिकलेल्या मुली आहेत त्यांची संख्या फार कमी आहे। आपण ही आपली जी प्रोसेस आहे त्याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे। मध्यस्थीसाठी आपण कसं काम करणार आहे त्याचीही माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कृपया पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि माहिती पूर्ण समजून घ्या, जेणेकरून तुमच्या मनात कुठल्याही शंका कुशंका राहणार नाहीत। तर आत्तापर्यंत आपण पूर्ण आधी मोफत नावनोंदणी करत होतो पूर्णपणे यूट्यूबच्या माध्यमातून। आत्ता आपली पूर्णपणे मोफत नावनोंदणी आहे। तुम्हाला कुठलं यूट्यूबवरचं स्थळ आवडलं, आपण प्रत्येक व्हिडिओला नंबर दिलेले आहेत, तर तुम्ही एक तर त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढा आणि आपले हे जे 2 फोन नंबर दिलेले आहेत त्या फोनवरती पाठवा सकाळी 10 ते 5 या वेळेत। आणि त्याचबरोबर तुमचा बायोडाटा आणि फोटो पाठवा। तुमचा बायोडाटा आणि फोटो आणि आवडलेल्या स्थळाचा स्क्रीनशॉट का पाठवायचा, तर तुमचा बायोडाटा हा कोणत्या स्थळास पाठवायचा आहे हे आम्हाला त्याशिवाय लक्षात येत नाही। त्यामुळं तुमचा ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांचा बायोडाटा, फोटो आणि तुम्हाला जे स्थळ पसंत आलेलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून ज्या अपेक्षित तुम्ही बसत असाल तर त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओचा नंबर जरी मेसेज केला तरीही चालेल। आम्ही लवकरात लवकर त्याच दिवसात आपण तो तुमचा बायोडाटा फोटो त्या समोरच्या स्थळास पाठवून देतो। आणि त्यानंतर त्यांना साधारणतः एक 7 ते 8 दिवसाचा अवधी जातो, कारण ज्या मुली कमी शिकलेल्या असतात त्यांना भरपूर स्थळं पाहतात। स्थळं जास्त गेल्यामुळे त्यांना दिवसाला जवळजवळ 15-20 नवीन बायोडाटा पाहतात, त्यामुळे त्यांना थोडासा ते बायोडाटा बघायला वेळ जातो। एक 7 ते 8 दिवस लागतात। त्यातून त्यांना कुठलं स्थळ पसंत आलं ते डायरेक्ट तुम्हाला शक्यतो फोन करतात। त्यामुळे बायोडाटावरती जो नंबर असेल तो नंबर शक्यतो चालू ठेवा आणि बायोडाटा बनवताना अतिशय उत्कृष्ट आणि व्यवस्थित आणि खरी माहिती देऊन बनवा। आणि कुणाला बायोडाटा बनवायला येत नसेल तर आपल्याकडे बायोडाटा ही बनवायची सोय केलेली आहे, अवघी 100 रुपये घेऊन तेही बायोडाटा आपण बनवून देतो। बायोडाटा हा व्यवस्थित असणे हे फार महत्त्वाचे आहे, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। तुमचा बायोडाटा हे तुमचं पहिलं इम्प्रेशन आहे। आपण स्वतः मुलीच्या किंवा मुलाच्या घरात जात नाही, जातो तो आपला बायोडाटा पाहतो समोर आत्ता आणि सर्वप्रथम आपला बायोडाटा वाचला जातो। त्यातून जी माहिती त्यांना समजते त्यातूनच 80% निर्णय हे घेतले जातात। त्यामुळे बायोडाटा हा अपडेट आणि व्यवस्थित हा असलाच पाहिजे। त्यामुळे ज्यांना कोणाला बनवायचं असेल ते तुम्ही ह्या नंबरवरती सांगू शकता, आपण तोही बायोडाटा तुम्हाला बनवून दिला जाईल। तर दुसरं महत्त्वाचं गोष्ट ही आहे की आपल्याकडं शेतकरी बांधव आणि कमी शिकलेल्या बांधवांसाठी 700 रुपयापासून नावनोंदणी आहे। जे उच्च शिक्षित मुलं आहेत, मुली उच्च शिक्षित मुली भरपूर प्रमाणात आहेत, उच्च शिक्षित मुलंही भरपूर आहेत, पण मुलींच्या तुलनेत शिकलेली मुलंही कमी आहेत।
त्यामुळं ज्या मुली 100त जर का 98 शिकल्यात तर मुलं 100त 40-50 शिकलेली आहेत. त्यामुळं शिकलेल्या मुली ह्या जास्त आहेत मुलांच्या तुलनेत. हेच माझी विनंती आहे. जी मुलं म्हणतात प्रत्येक वेळेस की कमी शिकलेलीच मुलगी पाहिजे, 10वी-12वीची मुलगी पाहिजे, तर तशा मुली फार कमी आहेत. एक लक्षात ठेवा. तुम्ही तेवढा एकच क्रायटेरिया ठेवू नका, नाही तर लग्न हे अजूनपर्यंत लांबतील. ज्या कुठल्या मुलाला टेन्शन येत असेल, डिप्रेशन येत असेल लग्नासंदर्भात, तर आपल्या ऑफिसमध्ये कधीही तुम्ही भेटायला या. आपण तुमचं चांगल्या प्रकारे सहकार्य करू, लग्न जुळण्यासाठी प्रयत्नही करू. नसेल तर आपल्याकडं नाव नोंदणी करा. आपल्याकडे दररोज कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटा येत नाहीत. एक 8-10-15 दिवसातून एखादा बायोडाटा तुम्हाला बघायला मिळेल, पण तेवढा तरी बघायला मिळेल. त्यातून कोणाचं तरी लग्न हे जुळू शकतात. आत्तापर्यंत आपण जे काम करतोय, शेतकरी बांधव, छोटी मोठी नोकरी व्यावसायिक यांच्यासाठी आपण जास्त प्रयत्न करतोय, कारण यांच्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत आहेत. आणि जी मुलं आहेत जास्त शिकलेली आहेत, मुलं मुली, यांच्यासाठी आपल्याकडे भरपूर स्थळं आहेत आणि त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे वेगळ्या माध्यमातून काम करतोय. त्याचीही माहिती तुम्हाला ह्या खालील नंबरवरती दिली जाईल. संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त मराठा समाजातील आत्ता आपल्याकडे स्थळं आहेत. आणि जे कोण दुसऱ्या समाजातील असतील, त्यांना मराठा समाज असेल, मुलीचा अर्ज असतील, मुलाचा अर्ज असतील, विशेषतः मुलींना, तर तुम्ही संपर्क करू शकता. तर अशा प्रकारे माहिती ही आहे. मध्यस्थीसाठी आपण जे काम करणार आहे ते काम असं आहे की आत्ता सध्या मध्यस्थीची गरज पडते लग्नासाठी. बरेच लोक म्हणतात आम्ही मुलीकडच्यांना फोन केले किंवा मुलाकडच्यांना फोन केले, मुलीकडच्यांचं होते तर 2 दिवसांनी फोन करतो, 3 दिवसांनी फोन करतो, पत्रिका जुळत नाही, अशा काही गोष्टी असतात. आणि त्या गोष्टींमुळं अडचणी ह्या येत आहेत. अडचणी अशा येत आहेत की किती वेळा फोन करायचा, आपण सारखा कसा फोन करायचा, मग फोन करू का नको. मुलीकडच्यांचे काही प्रश्न असले की तुमच्या स्थळासंदर्भात त्यांना काही माहिती विचारायची असेल तर मुलीकडच्यांनाही प्रश्न पडतो की आपण विचारू का नको डायरेक्ट मुलाकडच्यांना, त्यांना काय वाटेल का, किंवा मुलाकडच्यांना काय विचारायचं असेल मुलीकडच्यांसाठी. तरी डायरेक्ट विचारण्यापेक्षा मध्ये कोणी जरी माणूस तुमच्यासोबत कायम असावा, त्यासाठी पर्सनल असिस्टंट हे आपण तीही आपण वेगळी सोय करतोय जलद गतीने लग्न होण्यासाठी. फक्त त्यात नाव नोंदणी करताना कंपल्सरी ज्यांचं नाव नोंद करायचं असेल, मग मुलीचं असेल किंवा मुलाचं असेल, हे आपण विशेष यांच्यासाठी करतोय की ज्या मुलांसाठी बघण्यासाठी जास्त कोण नाही, थोडक्यात म्हणजे फोनवर बोलायला कोण नाही, वेळ मिळत नसेल फोनवर बोलायला, आणि थोडंफार सहकार्य केलं आपल्याकडून तरी हे लग्न लवकर जुळू शकतात. त्यासाठी 1 वर्षासाठी नाव नोंदणी राहील. नाव नोंदणी करताना कंपल्सरी ज्यांचं नाव नोंद करायचं आहे त्यांचा बायोडाटा फोटो लागेल, 2 ते 3 फोटो लागतील व्हॉट्सअपवरती. आधार कार्ड कंपल्सरी लागेल. तुमचं नोकरी करत असाल तर सॅलरी स्लिप लागेल. व्यवसाय असेल तर ITR रिटर्न लागेल तुमचा. आणि शिक्षण झालेलं असेल त्याची डिग्री सर्टिफिकेट, जे फायनल मोठं शिक्षण असेल, BSc असेल तर BScचं डिग्री सर्टिफिकेट हे आपल्याला लागेल. 12वी असेल तर 12वी किंवा ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल तर त्या प्रत्येकाचं डिग्री सर्टिफिकेट हे आपल्याला लागेल. कोण घटस्फोटच असेल तर त्या घटस्फोटाचं तुमचं डिझोल्युशन सर्टिफिकेट जे असतं तर ते बघितलं जाईल, तेही तुमचं घेतलं जाईल. तर अशी कागदोपत्री आपण क्लिअर राहणार आहे. आणि फक्त 50 जणांची सुरुवातीला आपण त्यात नाव नोंदणी करणार आहे. ऑलरेडी 4-5 जणांची नावं आपल्याकडे त्यासाठी आलेली आहेत. त्यासाठी फी ही अवघी 5,000 रुपये आहे. पण 5,000 रुपयामधून तुमचं जे काम होणार आहे ते अगदी आणि अतिशय प्रामाणिकपणे काम राहील. त्यात काम महत्त्वाचं असं चालेल, तुम्हाला आपल्या ग्रुपवरती ॲड केलं जाईल. व्हॉट्सअपच्या वेबसाईटला तुम्ही स्थळ बघू शकता आणि तुम्हाला जे स्थळ पसंती येईल, स्थळ तुम्हाला निवडावं लागेल. ते तुमच्यासाठी जो एक स्टाफ असेल पर्सनल, त्या नंबरवरती फक्त ते स्थळ पाठवणे. आणि तुम्ही स्वतःही त्यांना फोन करू शकता किंवा आपला स्टाफ ही त्या स्थळाला फोन करणार आहे. तुमच्याविषयी सखोल माहिती त्यांना देईल. तुमचे डॉक्युमेंट्स असतील, गरज पडली डॉक्युमेंट पाठवले जातील. त्या मुलीकडच्यांचे काय प्रश्न असले किंवा मुलाकडच्यांचे काय प्रश्न असले समोरच्या पार्टीचे, ते प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येतील. त्याचे उत्तर आपण समोरच्या पार्टीपर्यंत देऊ. जो काय फॉलोअप घेतला असेल तो संपूर्ण फॉलोअप 1 वर्षभर तुमचा लग्नासाठी हा घेतला जाईल. त्यामुळे तुम्ही हे टेन्शन फ्री, आपल्याकडे फक्त नाव नोंद करून स्थळं बघणे आणि स्थळं त्या स्टाफसाठी पाठवणे. तुम्ही निवांत आणि टेन्शन फ्री राहू शकता आणि पूर्णपणे पारदर्शकपणे हे काम होईल. त्याचे पुरावेही तुम्हाला दिले जातील काम झालेल्याचे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्यामध्ये 50 नोंदणी आपण करत आहे. त्यामुळे एक लिमिटेड नोंदणी आहे. आणि 50 नोंदणी आपण का करतोय की दररोज फक्त जे कोण नाव नोंदणी करतील तर प्रत्येकजण, जरी तुम्हाला स्थळं दररोज 4-5 आवडली असली तरी तुम्ही 4-5 स्थळांसाठी आपण दररोज मध्यस्थी नाही करणार. आपण दररोज फक्त एकाच स्थळासाठी मध्यस्थी करू शकतो. कारण काय होतंय, 50 लोकांची जर दररोज एक स्थळ पाठवलं तर 50 स्थळंही येतात. मग 50 लोकांना फोन करणं दररोज सोपं होऊ शकतं. त्यासाठी आपण 50 लोकांची नाव नोंदणी करत आहे. जर का 50 लोकांनी 3-4 बायोडाटा दररोज पाठवले तर ते 150-200 माणसांना दररोज फोन करणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे दररोज तुमच्यासाठी एका स्थळासाठी मध्यस्थी केली जाईल. वर्षभर तुमच्यासाठी तो व्यक्ती राहील. आठवड्यातून 6 दिवस, 1 दिवस सुट्टी असेल त्या दिवशी हे व्यक्ती राहील. एक वर्षभर तुमच्यासाठी तो पर्सनल असिस्टंट हा राहील. त्यासाठी अवघी आपली 5,000 रुपये फी आहे. त्यासाठी काम पूर्णपणे आपलं प्रामाणिक राहील.
अशा प्रकारे थोडक्यात तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. तर उच्च शिक्षित मुलांसाठी वेगळं काम आहे, त्यांच्यासाठी थोडी वेगळी फी आहे. ह्या तुलनेत कमीच फी आहे उच्च शिक्षित मुलांची. त्यांच्यासाठी आपल्याकडं 1100 रुपये, 2000 रुपये अशा 2 फी आहेत. आणि कमी शिकलेल्या मुलांसाठी 700 रुपयापासून आहे. प्रत्येकासाठी आपण वेगवेगळं काम करतोय आणि काम आपलं हे विश्वसनीयचं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती आपण हे काम करतोय. प्रत्येकाला जी काय आहे ते आपण वस्तुस्थिती सांगूनच काम करतो. आणि जे कोण कमी शिकलेली मुलं मुली आहेत ज्यांनी आपल्याला नाव नोंद केलेत त्यांच्यासाठी मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की कमी शिकलेल्या मुली ह्या फार कमी आहेत. आपण प्रयत्न करतोय त्या मुली कुठंतरी आपल्यापर्यंत येऊन आपल्या जे बांधव आहेत, आपले जे नोंदणीकृत मेंबर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे मुलं बघतात त्यांच्यापर्यंत ही स्थळं पोहोचवावीत. पण हे मुली ह्या कमी असल्यामुळं तो बायोडाटा आपल्या ग्रुपवरही 10 ते 15 दिवसातूनच येतो. त्याची काळजी घ्या. माणसांना वाटतं की दररोज 10वी-12वीची स्थळं आली पाहिजे, तर तशी नाही देऊ शकत. कारण तशा मुलीच वस्तुस्थितीमध्ये मूळ तशा मुली ह्या फार कमी आहेत. त्यामुळं त्याच प्रमाणात स्थळं येतात की ज्या प्रमाणात त्या मुली आहेत. त्यामुळं कृपया तेवढी एक म्हणजे शंका एक दूर करायची आहे. लोकांचं असंच होतं की दररोज 10वी-12वीची मुलगी पाठवतात, तशा नाही देऊ शकत कारण त्या मुली ह्या फार कमी आहेत. आपण फक्त प्रयत्न करतो ह्या मुलांसाठी चांगल्या प्रकारे आणि त्यासाठी आपली फी ही अवघी 700 रुपयापासून आपण घेतोय. आणि आपण नुसतंच बोलत नाही तर आपण शेतकरी मुलाचं लग्नही आपल्याकडून आपण करून दाखवलेलं आहे आपण सर्वांनी मिळून. त्यामुळे त्या मुलाचंही शिक्षण 12वी आहे, जन्मतारीख 1983 आहे, शेती अवघी 8 एकर आहे. त्या मुलाचं लग्न झालं, आपल्याकडूनच झालं, आपल्या माध्यमातून झालं. त्या मुलाने काही गोष्टी ॲडजस्ट केल्या म्हणून ते लग्न झालं, मुलीकडच्यानं काही गोष्टी ॲडजस्ट केल्या म्हणून ते लग्न झालं. लग्नात तुम्हाला ॲडजस्टमेंट ही प्रत्येकाला करावीच लागेल, मुलीकडच्यांना असेल किंवा मुलाकडच्यांना असेल. संसार हा पूर्णपणे तुमचा ॲडजस्टमेंट केल्याशिवाय चालत नाही. तुम्ही आत्ता कितीही निरखून बघा, उद्या भविष्यात प्रत्येकाला काही अडचणी येतात, काही संकट येतात, त्यात तुम्हाला ॲडजस्टमेंटच करून जावं लागतं. त्यामुळं आत्ताच पूर्ण निरखून बघत बसू नका. माझी ही सर्वांना विनंती आहे, मुलीकडच्यांना पण आणि मुलाकडच्यांना पण. एक कुठंतरी थांबा आणि पुढं जावा, एक पायरी पुढं टाका. हेच आपण आपल्या नवीन वर्षासाठी सर्वांसाठी एक प्रयत्न करू. आणि जे कोण घटस्फोटित मुलं असतील, अपंग असतील, अपंगांसाठी आपण पूर्णपणे मोफत काम करतोय. आपल्याकडून अपंगांचीही लग्न जुळलेली आहेत. त्यामुळे अपंग असतील, घटस्फोटित असतील, पुनर्विवाहासाठी असतील, सगळ्यांसाठी आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे निश्चितपणे जे कोण असतील लग्नासाठी आपल्याकडे प्रयत्न करा. आपल्याकडे नाव नोंदणी करण्यामागचं सर्वात मोठं तुमच्यासाठी एक कारण आहे की आपली विवाह संस्था नोंदणी करत आहे. मी स्वतः वकील आहे, त्यामुळं त्या बाबतीमध्ये कुठेही तुम्हाला अडचण नाही आहे. आपलं काम हे 2013 सालापासून जवळजवळ 9 वर्षापासून आपलं काम हे चालू आहे. कुठल्याही प्रकारची तुमची फसवणूक ही आपल्याकडून होत नाही. आपल्या ऑफिसचे यूट्यूबला 2 नंबर दिलेले आहेत, नोंदणीनंतर तुम्हाला अजून नंबर मिळतात. त्यामुळं ते नंबर आपले कायम चालू असतात. आपलं स्वतःचं ऑफिस आहे सातारा एस टी स्टँडच्या समोर. तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तरीही तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्यामुळं एक विश्वास आपल्याकडं आहे आणि आपलं जे काम चालतं ते नियमित आणि सातत्यानं आपल्याकडून व्हॉट्सअपवरती दररोज तुम्हाला बायोडाटा पाठवले जातात. व्हॉट्सअप आपण हे स्पेशली पालकांसाठी केलं आहे. ज्या मुलांना ॲड होतं आपलं मुलं पण ॲड होऊ शकतात. पण वेबसाईटसुद्धा आपली आहे, सुंदर आहे, अतिशय वापरायला. इंग्लिश मराठी दोन्हीही भाषेत आहे. तुम्ही त्याचाही निश्चितपणे फायदा घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर जास्त वेळ घेत नाही. त्याचबरोबर आजचा आपला कुठला बायोडाटा आहे तो आपण पाहणार आहोत. थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा बायोडाटा आहे ह्या घटस्फोटित मुलीचा आहे. शिक्षण मुलीचं कमी आहे, सध्या कमी शिकलेल्या मुली कमी आहेत. आणि आपण यूट्यूबवरती दररोज लिमिटेडच बायोडाटा घेऊ शकतो. व्हॉट्सअपवरती आपल्याकडे भरपूर बायोडाटा आहे ते येतात, पण यूट्यूबवरती बायोडाटा टाकायला लिमिट पडतं आहे. एक व्हिडिओ बनवायचं म्हणून तरी 1.5 तास जातो. थोडा वेळ काढून तो व्हिडिओ हा बनवावा लागतो. त्यासाठी एक लिमिटेड स्थळ आपण यूट्यूबवरती टाकत असतो. तर मुलीचं जे नाव आहे ते आहे, आडनाव आहे ते आहे अरगडे. जन्मतारीख आहे ती आहे 14 जून 1979. जन्मवेळ आहे ती आहे सकाळी 6:45. 79 म्हणजे साधारणतः मुलीचं आत्ता वय हे एक 41-42 वर्ष आहे मुलीचं वय आत्ता, मुलीचं वय. आणि या वयोगटात खरोखर मुली ह्या आत्ता सेकंड मॅरेजसाठी त्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे जे कोण माणसं असतील ज्यांना 40-45 वयोगटातले आहेत, लग्न करायचं आहे दुसरं, तर तुमच्यासाठी खरोखर हा एक चांगला बायोडाटा आहे. किंवा अशी कुठली मुलं आहेत जे ह्यांच्यापेक्षा कमी वयाचे असतील, ह्या 1979चे आहेत, 81, 82, 83 असतील, ज्यांना हे स्थळ चालत असेल, निश्चितपणे तुम्हीही प्रथम जरी मुलं असेल तरीही तुम्ही स्वीकारू शकता. कारण सध्या तशी कंडिशन आहे. उंची मुलीची चांगली आहे, 5 फूट 5 इंच यांची उंची आहे. ह्या घटस्फोटित आहेत. शिक्षण जे आता सध्या आपण म्हणतोय की कमी शिकलेल्या मुली ह्या कमी आहेत आणि त्या खरोखरच कमी आहेत, तर आपण ते शोधून बायोडाटा आणतोय. तर यांचं शिक्षण आहे ते 9वी झालेलं आहे आणि ते मूळ त्या औरंगाबादमधील जालन्यातील रहिवासी आहेत. जालन्यातील एक ठिकाणचे रहिवासी आहेत आणि सध्याच्या त्यांची फॅमिली पूर्णपणे मुंबई कल्याण येथे स्थायिक आहे.
तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे. अपेक्षा ह्या पूर्ण ऐका ही तुम्हाला विनंती आहे. आणि आपण हे जे काम करतोय ते जर का तुम्हाला आवडत असेल तर निश्चितपणे न विसरता आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की सर्वात प्रथम आपण व्हिडिओ टाकल्या सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शक्य तेवढा लवकर नोंदणी करा, कारण अशी स्थळं जास्त दिवस राहत नाहीत. फार फार तर महिना 2 महिने राहतात. त्यामुळं अशी स्थळं जास्त दिवस राहत नाहीत. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे या संधीचा लाभ हा तुम्ही घ्या, हा माझी तुम्हाला विनंती आहे. त्यांच्या अपेक्षा अशी आहे की शिक्षणाची मुळात अट नाही आहे. फक्त मुलगा असेल तो दिसायला ठीकठाक असावा. शिक्षणाची कोणतीही अट नाही. मुलगा नोकरी करणारा असेल तरी चालेल, व्यवसाय करणारा असेल तरीही चालेल. ह्या आहेत त्या सध्या आत्ता घरी असतात, त्यांच्या आईवडिलांमुळे त्या घरी आहेत. त्या केटरिंगचं काम करायच्या आधी, केटरिंगचं काम म्हणजे केटरिंग व्यवसायाला काही मटेरियल पुरवणं असेल अशा पद्धतीचं ते काम करत होत्या. केटरिंग व्यवसायात हातभार त्या लावत होत्या. आणि कल्याण येथील स्थायिक आहेत. त्या मूळ तुम्हाला सांगितलं मी जालना येथील त्या रहिवासी आहेत, औरंगाबादमधील. आणि त्यांची जी इच्छा आहे ती शिक्षणाची अट नाही आहे, नोकरी व्यवसाय करणार चाललं. वयात 3-1 वर्षाचा फरक असावा, 3 ते 4 जास्तीत जास्त. आणि यांचं असं म्हणणं आहे की जो कोण मुलगा असेल तो महाराष्ट्रातील कुठलाही असेल तरीही चालेल. लक्षात घ्या, मग तो कुठलाही असेल, नाशिक, उस्मानाबाद, बीड, लातूर, अहमदनगर, पुणे, धुळे, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, सांगली, कराड, कुठलाही असू दे महाराष्ट्रातला, संपूर्ण महाराष्ट्रातला, पुण्यातील असेल कुठलाही असू दे मूळ तरीही त्यांना चालेल. पण तो सध्या स्थायिक मुलगा नाशिक, पुणे किंवा मुंबई येथे असावा. मुंबईतलं त्यांचं आहे प्रेफरन्स, मुंबईत आहेत. मुंबईतले असेल तर उत्कृष्ट आहे, पण नाशिकपर्यंत असावा. नाशिक, पुणे किंवा मुंबई या तिन्ही ठिकाणी जर असेल तर उत्कृष्ट आहे. आणि मुलगाची एक बऱ्यापैकी घरची कंडिशन ही असावी, जे स्वतःचं घर वगैरे त्याला कुठं तरी असावं, गावी थोडीफार शेती असावी. आणि मुलगा हा स्वभावानं चांगला असावा, दिसायला ठीकठाक असावा. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या विनापत्य आहेत. लक्षात घ्या, यांना कुठल्याही लग्नापासून पहिलं अपत्य नाही आहे, घटस्फोट यांचं झालेला आहे. तर यांची अशी इच्छा आहे की एखाद्याला विनापत्य मुलगा असेल तरी चालेल, किंवा एखादं लहान अपत्य असेल, छोटंसं मुलं आहे किंवा मुलगी आहे, कुठलंही लहान आहे की ज्याला एवढं समजत नाही आहे, तर तेही यांची स्वीकारायची तयारी आहे. त्यामुळे एक अतिशय खरोखर चांगलं स्थळ आहे. ज्या मुलांचं बऱ्याच आता कोरोनामुळे बऱ्याच लोकांचे कुटुंब हे आत्ता विस्कळीत झालेले आहेत. तर खरोखर हे एक चांगलं स्थळ आहे. ज्या कुणाला आयुष्याची दुसरी इनिंग चालू करायची आहे किंवा नवी इनिंग म्हणून आपण चालू करायची आहे. काही कोरोनामुळं किंवा काही जणांच्या ॲक्सिडेंटमुळं किंवा काही आजारांमुळं निधन हे होत असतात. तर एक तुमच्यासाठी हा एक खरोखर एक चांगला बायोडाटा आहे. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील, प्रथम असतील, घटस्फोटाचे असतील, सगळ्यांसाठी हा एक बायोडाटा आहे. तर निश्चितपणे आवडल्यास आपले जे खाली 2 नंबर दिलेले आहेत त्या 2 नंबरवरती सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये फोन करा. ऑफिसला भेटायचं असेल तुम्ही भेटायला येऊ शकता, पण सध्या ST बंद आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना यायला अडचण येत आहेत. तुम्ही ऑनलाईनसुद्धा नावनोंदणी करा. हे जे 2 फोन नंबर आहेत दोन्हीही ऑनलाईन पेमेंटसाठी आहेत. गुगल पे, फोनपे तुम्ही करू शकता. नोंदणी केल्यानंतर त्या नंबरवरती तुम्ही कळवा, तुमचा स्क्रीनशॉट पाठवा नोंदणीचा. तुम्हाला दररोज आपल्याकडून व्हॉट्सअपवरती नवीन बायोडाटा हे पाठवले जातात. आणि यूट्यूबलाही स्थळांची तुम्ही जर का अपेक्षित बसला तर त्यांचेही तुम्हाला फोन नंबर हे दिले जातात. वेबसाईटलाही स्थळे बघायला मिळतात. भरपूर फायदे आहेत. त्यामुळे निश्चितपणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं विश्वास हा आहे. त्यामुळं तुमची कुठेही कसलीही फसवणूक ही होत नाही. तर अशाच प्रकारे दररोज नवीन बायोडाटा पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती येत जावं. तुमचे कोण मित्र, मैत्रिणी, पै पाहुणे असतील त्यांच्यापर्यंत सांगा. तुमच्या एका प्रयत्नानं कुणाचं लग्न ठरलं आपण सांगू शकत नाही. तुम्हाला थेट प्रयत्न करता जरी याला जमत नसेल कामामुळे, तर तुम्ही त्यांना आपल्या कार्याविषयी माहिती द्या. आपण त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न हे करूयात. तर रजा घेतो. धन्यवाद.